नमस्कार. स्वराज माझा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जल, जंगल आणि जमीन याचा मूळ मालक म्हणजे आदिवासी समाज आणि ह्या आदिवासी समाजाचे दैवत समजले जाणारे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जन्मगावी म्हणजे आपण आहोत आता देवगाव या ठिकाणी. देवगाव या गावामध्ये राघोजी भांगरेंचं मोठं स्मारक बांधलेलं आहे आणि या स्मारकाच्या ठिकाणी कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं फोडतोड केलेली आहे. त्यामुळं आदिवासी समाजाच्या भावना थोड्याशा भावनांना ठेच पोहोचलेली आहे आणि कालपासून या ठिकाणी वेगवेगळे नेते मंडळी येत आहेत आणि या ठिकाणी भेट देत आहेत. मुळात राघोजी भांगरेंनी मोठा लढा दिला आणि त्यामुळं इंग्रज सरकारला त्यांनी सळोकीपळ करून सोडले होते. परंतु त्यांच्या पुतळ्याची कुणीतरी विटंबना करते ही तशी खेदजनक गोष्ट आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की हा जो पुतळा आहे या पुतळ्याच्या ही जी फरशी बसवलेली होती किंवा हा चौथरा बांधलेला आहे या ठिकाणी कोणत्या अज्ञात व्यक्तीने येऊन फोडतोड केलेली आहे. म्हणजे ह्या नीच प्रवृत्तींना कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि ह्या आदिवासी समाज हा राघोजी भांगरे फक्त आदिवासी समाजाचे दैवत नव्हते, हे संपूर्ण अकोले तालुक्याचे असे महाराष्ट्राचे असे देशाचे त्यासाठी त्यांनी स्वातंत्र्यासाठी काम केलेलं आहे आणि त्यांच्या बाबतीत ही घटना घडते म्हणजे हे कुठेतरी निंदनीय आहे. आणि आज या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी मारुती शेठ मेघाळ आलेले आहेत. आदिवासी समाजाचे नेते आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि ते आपल्यासोबत बोलत आहेत. साहेब, आज आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या या चौथऱ्याची कुठेतरी फोडतोड झालेली आहे, काय सांगाल? खरं तर काल हा जो काही प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आणि संतापजनक अशा प्रकारचा एक प्रकार आहे. खरं तर आमच्या सर्वांचं आराध्य दैवत सह्याद्रीचा ढाण्यावाघ आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आमचं सर्वांचं प्रेरणास्थळ आहे. आम्ही सर्वजण खूप नशीबवान आहात का आम्ही अशा तालुक्यामध्ये आमचा सर्वांचा जन्म झालाय का ज्या तालुक्यामध्ये आदरणीय राघोजी भांगरेंची जन्मभूमी म्हणून ह्या तालुक्याची ओळख आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातून हजारो आदिवासी बांधव इथे येतात, प्रेरणा घेऊन जातात, राघोजी भांगरेंना नमन करतात. इंग्रजांच्या काळामध्ये राघोजी भांगरेंचं संघर्ष, त्याग, लढा हे आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी राहिलेला आहे. आणि म्हणून आमच्या दैवताची जर अशा पद्धतीने जर कोणी विटंबना करणार असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून ज्या नीच प्रवृत्तीच्या लोकांनी जे कोणी केलं असेल त्याचा आम्ही निषेधच करतो. परंतु ते जर सापडले तर प्रशासनाच्या अगोदर या तालुक्यातला आदिवासी बांधव त्यांना शिक्षा देईल अशा प्रकारची एक संतापाची लाट खरं त्या निमित्ताने तयार झालेली आहे. आणि म्हणून जो काही प्रकार घडला तो अत्यंत निषेधार्थ आहे. आणि म्हणून खरं तर इथं वेगवेगळ्या सुविधा निर्माण होणं खरं तर गरजेचे आहेत. आणि म्हणून गाव जरा थोडं बाजूला आहे, स्मारक गावाच्या वरच्या बाजूला आहे. आणि म्हणून इथं CCTV किंवा इथे एखादा माणूस असणं थोडंसं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या निमित्तानं आवाहन करतो का राघोजी भांगरे हे आपल्या सर्वांचं दैवत आहे आणि म्हणून आपण ते जपलं पाहिजे. मध्यंतरी देखील सुद्धा इथल्या स्मारकावरून जरा वाद निर्माण झाला, तो कुठंतरी आता शांत झाला न झाला परत काहीतरी वेगळा प्रकार आता खरं तर सुरू झाला. आणि म्हणून जाणून बुजून कोणी काहीतरी करतंय काय, आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करतंय काय, म्हणून मी ज्यांनी कोणी केलं असेल, आता आम्हाला माहित नाही कोणी केलं, पण ज्यांनी केलं मी त्यांना हे निमित्तानं सांगतो का तुम्हाला या तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या विटंबना करून तुम्हाला काही साध्य करता येणार नाही. उद्रेक जर झाला तर तुम्हाला तो कधीच सहन होणार नाही. कारण ह्या तालुक्यामध्ये आदिवासी समाज हा प्रचंड जागृत असलेला हा एक समाज आहे. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी पाहिलेलं की इतक्या हजारोंच्या संख्येने लोक एकत्र येतात आणि कार्यक्रम करतात. उद्या जर अशा प्रकारची वारंवार घटना जर आमच्या दैवताबद्दल जर घडत जर राहिल्या तर हे जर पेटलं तर ते कोणाशाने विझणार नाही. ह्या तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाबरोबर संघर्ष करणं हे कोणालाच परवडणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही उगाच आमच्या समाजाबद्दल किंवा अशा याच्यावर पंगा घेऊ नका. म्हणजे उद्या जर हे ज्यांनी कोणी केलं हे जर लक्षात जर आलं तर पोलीस प्रशासनाच्या अगोदर आदिवासी समाज ह्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांना शिक्षा देईल. इतक्या प्रकारची चीड सध्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे. साहजिकच आहे, परंतु कोणीतरी सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी अशा घटना करताय वारंवार. आता या तुम्ही समाजाला काय आवाहन कराल का जेणेकरून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, या संदर्भात तुमचं काय? आता खरं तर ज्यांनी कोणी केलं त्यांचा हेतू खरं तर चुकीचाच असावा का बाबा जे स्मारक आहे कुठंतरी आपल्या सगळ्यांना ठेच पोहोचेल म्हणून इथे काहीतरी येऊन उद्योग करायचे आणि म्हणून याच्यातून परत मागच्या सारखं काहीतरी प्रकार उभा राहायचा, मग परत नको त्या गोष्टी सगळ्या तालुक्यामध्ये उभ्या होतील. आणि म्हणून मला वाटतं आता काल पण काही लोक येऊन गेले, आज आपण आलोय, अजून उद्या परवा काही लोक येतील. आता इथं जे काही स्मारकाची तोडफोड केलेली तर आपण एक आदिवासी म्हणून आपणच पुढाकार घ्या, जबाबदारी घ्या. या तालुक्यामध्ये आपण 5-6 लोक आहेत इथे नेतृत्व करतो आदिवासी समाजाचे. मग समजा आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब आहेत, माजी आमदार वैभवरावजी पिचर साहेब आहेत,
इकडे अमित भांगरे आहेत, सतीश भांगरे असतील, मधुकररावजी तळपडे साहेब असतील, आपण असेल किंवा अजून काय आदिवासी समाजामध्ये काही लिडरशिप करणारे काही लोक आहे, आपण सगळ्यांनी पुढाकार घ्या. मी आज स्मारकापाशी आलोय, एक माझी पण नैतिक जबाबदारी. मी जेव्हा पंचायत समितीला प्रतिनिधित्व करत होतो तेव्हा इथं पाण्याच्या टाकीचं एक प्रशासकीय काम आम्ही केलेलं आहे. आज आमदार साहेबांच्या माध्यमातून इथे काही विकास कामं होत आहेत आणि म्हणून हे आपलं सगळ्यांचं दैवत आहे, हे काही कोणाच्या घरचं ही वास्तू नाही आणि म्हणून प्रत्येकाने काही ना काही योगदान दिलं पाहिजे. आज इथं एक फुल टाइम माणूस नेमण्याची गरज आहे, इथे सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे, इथं लाईट बाकीच्या गोष्टी ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून सगळ्या लोकप्रतिनिधी पुढे यावं. ह्या गावाला मी विनंती करतो की मागं जशी आपण ग्रामसभा आयोजित केली होती तशी ग्रामसभा आयोजित करा. या तालुक्यामध्ये जे जे लोक आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात त्या सगळ्या प्रमुख 4-5 लोकांना एकत्र करा आणि आमच्याकडून जी काही मदत घेता येईल ती मदत करा. मी तर सुविधा सीसीटीव्ही बसवण्यासाठी मी मदत करेल. अजून इथं काय गरजेचं आहे आपण अजून एखाद्याला सांगू आणि मग सगळ्यांनी जर मिळून जर इथं काही ना काही सुविधा जर उपलब्ध जर केल्या तर मला वाटतं असे काही प्रकार होणार नाही. हे जर इथं असे वारंवार जर घटना घडत राहिल्या तिथं संघर्ष वाढेल आणि जर संघर्ष वाढला तर मला वाटतं तो कोणालाच पेलवणार नाही. अशा प्रकारचा तीव्र संघर्ष इथं उभा राहील. आता इथं स्मारकाची चौथऱ्याची तोडफोड झालेली आहे. मी आज जबाबदारी घेतो, म्हणजे कोणी सांगितलं की नाही मला माहित नाही, मी अजून काही चौकशी केली नाही, परंतु एखादा कारागीर बघून ती फरची परत व्यवस्थित दुरुस्त करून, कारण बाकीच्या न्यायचं शूटिंग करायचे आणि आपल्याच घरातलं चित्र आपण बाहेर लोकांना जगाला दाखवणं मला वाटतं ते काय आपल्या सारख्याला शोभण्यासारखं नाहीये. ज्यांनी कोणी केलं ते तर सापडले पाहिजे. मी तर उलट आपल्या माध्यमातून आवाहन करतो आदिवासी बांधवांना का इथं आपल्या जर कोणाच्या निदर्शनात आलं किंवा कोणाला जर कुणकुण असली तर ज्यांनी कोणी केलं असेल ते सापडण्यासाठी तुम्ही मदत करा. आपण 100% त्याला शिक्षा तर करू, परंतु परत अशा घटना घडू नये यासाठी पण काही खबरदारी उपाययोजना इथं होणं गरजेचे आहे, घेणं गरजेचे आहे. आणि म्हणून इथं फुल टाइम जर माणूस जर नेमला तो देखरेख करेल. इथे सीसीटीव्ही जर आपण बसवले तर त्याचं आपल्याला रेकॉर्डिंग होईल आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना भविष्यात होणार नाही. आणि मग ते करण्यासाठी जर समजा काही मदत लागली निधीची तर आपल्यासारखे लोक जबाबदारी स्वीकारून आपण काही ना काही फुलाची पाकळी आपण त्याच्यामध्ये मदत करू. फक्त गावकऱ्यांनी एकदा सगळ्या पुढाऱ्यांना तालुक्यातल्या आजी माजी आमदार ज्यांना उद्या आमदार व्हायचंय त्या सगळ्यांना एकत्र बसवं आणि प्रत्येकाची थोडी ना थोडी मदत घेऊन इथे एक चांगल्या प्रकारच्या उपाययोजना उभ्या करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आज इतकं सुंदर स्मारक आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्या दैवताचे हे पहिलं स्मारक आहे त्यांच्या जन्मभूमीमध्ये. आजूबाजूला आता त्याचं डेव्हलप होतंय. आपणही पर्यटन विभागामधून इथं काही पैसे आणण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपले स्वप्न आहे की इथं चांगलं दर्जाचं स्मारक व्हावं, परंतु इथं जर अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असतील तर शेवटी आपणही कुठेतरी कमी पडतोय. आणि म्हणून ह्या तालुक्यातल्या जे नेतृत्व करतात त्या सगळ्यांना माझी विनंती का राजकारण बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून इथे काही उपाययोजना होणं गरजेचे आहे. आज आपण नेतृत्व करतोय म्हणून आज लोक आपल्याकडून अपेक्षा करतात की तुम्ही पुढाकार घ्या. आणि म्हणून जसं मला वाटतं की इथं काहीतरी होणं गरजेचं आहे, मी 2 रुपये खर्च करतो, तसं बाकीच्याने पुढाकार घेऊन इथं ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते उभ्या करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. आणि याचं फार आता काही राजकारण करण्यापेक्षा फार काही उपद्रव वाढवण्यापेक्षा इथं जे गरजेचं आहे, मग आता फरच्या फुटल्या तर मग एखादा कारागीर बघा, आम्ही सांगतो एखाद्या कारागिराला ते सगळं बसून देतो. इथे जे जे काही गरजेचं आहे शासकीय निधी भेटेल तेव्हा भेटेल तो भाग सोडा, पण आपणही इतर ठिकाणी 2 रुपये खर्च करत असो तसं इथं पण 2 रुपये खर्च करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन इथलं सगळं सुरळीत व्हावं यासाठी पुढाकार घ्यावा. धन्यवाद. हे होते मारुतशेठ मेघा साहेब. तर अतिशय योग्य भूमिका यांनी मांडलेली आहे की भविष्यात या गोष्टीचं राजकारण नको व्हायला, आपल्या घरातलं शूटिंग काढून कुठेतरी समाजात पोहोचायला नको, म्हणून या ठिकाणी त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. काही या ठिकाणी कुठेतरी सीसीटीव्ही बसवण्याची जबाबदारी घेतो, या ठिकाणी ती फरशी बसवण्याची जबाबदारी घेतो, आणि जेणेकरून सामाजिक तेढ नाही झाला पाहिजे. भविष्यात असे गुन्हेगार सापडला तर त्याला 100% शासन दिलं जाईल, परंतु अशा घटना पुन्हा घडायला नको यासाठी जी काळजी घ्यायची त्यासाठी ते सर्व बांधवांना आवाहन करत आहे, ग्रामपंचायतला आवाहन करत आहे, आणि सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावर विचार केला पाहिजे आणि भविष्यात अशा कुठल्याही घटना घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. स्वराज्य माझासाठी आबासाहेब मंडलिक, देवगाव, अकोले.